अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन केले। बोगस बियाणे कंपन्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली आहे। आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही केली आहे। दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी महागडी बियाणे खरेदी करतो, मात्र निकृष्ट आणि बोगस बियाण्यांमुळे पीक न उगवल्याने त्याला दुबार पेरणी आणि आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो, असा आरोप युवक काँग्रेसने केला आहे। यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत बोगस बियाणे कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 1 एकरी 1 लाखाची मदत द्यावी आणि निकृष्ट बियाण्यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करावेत अशी मागणीही करण्यात आली आहे। येत्या काही दिवसात ठोस कारवाई झाली नाही तर जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला देण्यात आलाय। यावेळी राहुल येवले, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस अमरावती, अनिकेत ढेंगळे, कार्याध्यक्ष रितेश पांडव, प्रदेश महासचिव वैभव देशमुख, विधानसभा अध्यक्ष अमरावती अर्जुन इनवाते, आदिवासी सेल अध्यक्ष सर्वेश खांडे, NSUI जिल्हा अध्यक्ष अंकुश जुनगरे, जिल्हा उपाध्यक्ष ऋग्वेद सरोदे, विधानसभा अध्यक्ष दर्यापूर आशिष यादव, विधानसभा अध्यक्ष बडनेरा संदीप मुंडे, सत्यजित विधळे, प्रद्युम्न पाटील, अमित बेलकर, ऋषिकेश वाढोकर, श्रेयश वर्षे, हेमंत सुरजे, अक्षय घुमावरे, पंकज आमोदे यांच्यासह अमरावती जिल्हा युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते। अमरावती जिल्ह्यामध्ये हुतुतू सारख्या अशा अनेक सरकारच्या वरदस्त असलेल्या कंपन्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान झालेलं आहे। बोगस बियाणे त्यांनी पुरवलेले आहे आणि सरकारचेच काही लोक यांच्यासोबत मिसळलेले आहे असं एकंदरीत दिसत आहे। त्यांच्यावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी यासाठी जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्याकरिता आलो आहे आणि शेतकऱ्यांना एकरी 1 लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी अशी आमची युवक काँग्रेसची प्रामाणिक मागणी आहे।